आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत। बांकीपूर विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 18,953 मतांनी प्रशांत किशोर हे जिंकलेले आहेत। भाजपचे नीरज कुमार यांचा त्यांनी पराभव केलाय। सोमेश खोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। सोमेश, जितक्या फेऱ्या खरं तर मतमोजणीच्या होत होत्या, वारंवार असंच दिसून येत होतं की प्रशांत किशोर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते आणि अखेर ते जिंकलेले आहेत। तर बिहारच्या बांकीपूर विधानसभा निवडणुकीचा हा निकाल हाती येताना दिसतोय आणि प्रशांत किशोर हे सध्या विजयी झालेले आहेत। भाजपचे नीरज कुमार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। 31 फेऱ्या मतमोजणीच्या या पार पडल्या। 18,953 मतांनी प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे। जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा हा विजय आपण बघतोय। बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे। दिवसभरामध्ये जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती, वारंवार वेगवेगळ्या टप्प्यांवरती प्रशांत किशोर हेच आघाडी घेताना दिसत होते आणि 18,953 मतांनी प्रशांत किशोर हे जिंकलेले आहेत। कधी 15,000 तर कधी 50,000 मतांचा हा जो फरक आहे तो या मतमोजणीमध्ये दिसून आलेला होता आणि आताचा जर निकाल आपण बघितला तर 18,953 मतांनी प्रशांत किशोर यांचा विजय झालाय। सोमेश खोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला प्रशांत किशोर यांच्या विजयाविषयीची माहिती देतात। अधिकची माहिती सोमेश। यामिनी, प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पक्षाचं खातं एक प्रकारे उघडलेलं आहे बिहारमध्ये, कारण प्रशांत किशोर हे स्वतः जनसुराज्य पक्षाचे नेते होते आणि त्यांनी बिहारची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आता जी बातमी येते त्यानुसार 31 राऊंड पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी विजय मिळवलेला आहे। नितीन नवीन यांचा गेल्या 40 ते 50 वर्षांपासूनचा बालेकिल्ला जे भारतीय जनता पक्षाचे इतक्या मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यामुळे त्यांनी ही जागा सोडली होती आणि त्यानंतर इथे पोटनिवडणूक होत होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांनी विजय मिळवलेला आहे। प्रशांत किशोर यांचं हे एक प्रकारे राजकीय लॉन्चिंग आहे। त्याचं कारण असं आहे की केवळ बिहारच्या निवडणुकीमध्ये, बिहारच्या राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या पक्षांना मागे टाकत आता जनसुराज्य पक्ष हा एक तिसरा पर्याय म्हणून पुढे आलेला आहे। या निमित्ताने त्याशिवाय राष्ट्रीय राजकारणात सुद्धा प्रशांत किशोर यांचं नाव आता अधिक झळाळीने पुढे येईल। त्याचं कारण असं आहे की त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जे आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव केलेला आहे आणि अतिशय सुरुवातीपासून अटीतटीचा असा सामना होता, परंतु जवळपास 11व्या राऊंड पासून प्रशांत किशोर हे 1-1.5 हजाराची लीड घेत जवळपास 18,000 मतांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन प्रशांत किशोर हे जिंकलेले आहेत। त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यावर सुरुवातीला भारतीय जनता पक्षाची बी टीम असण्याचे आरोप झालेले होते, ते सुद्धा आरोप आता कुठेतरी मागे पडतील आणि प्रशांत किशोर यांची भाजपच्या विरोधातला एक पक्ष म्हणून बिहारच्या राजकारणात, राष्ट्रीय राजकारणामध्ये विश्वासार्हता एस्टॅब्लिश होण्यासाठी सुद्धा मदत होईल। त्या दृष्टीने हा निकाल अतिशय महत्वाचा आहे आणि नितीन नवीन यांच्या वडिलांपासूनचा हा मतदारसंघ जेव्हा डिमार्केशन झालं 2010चं त्यापूर्वीपासून पश्चिम पटना हा मतदारसंघ नितीन नवीन यांचे वडील जिंकत होते आणि त्यानंतर नितीन नवीन यांनी सलग 5 वेळा हा मतदारसंघ जिंकला होता। डिमार्केशन नंतर बांकीपूर असं त्या विधानसभा मतदारसंघाचं नाव होतं, तो देखील त्यांनी सलग 4 निवडणुकीत गेल्या नितीन नवीन यांनीच जिंकला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतो की पहिल्यांदा भाजपच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावलेला आहे आणि प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत। त्याचे परिणाम आता भविष्यात आपल्याला राष्ट्रीय राजकारणातही प्रशांत किशोरांचं नाव हे प्रामुख्याने पुढे येताना दिसेल आणि बिहारच्या राजकारणातही राष्ट्रीय जनता दलाऐवजी एक प्रशांत किशोर यांचं नाव, त्यांचा चेहरा आणि जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल यांची फेस
घेण्यासाठी म्हणून जनसुराज पक्ष पुढे येतोय का हे पाहावं लागेल. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अगदी सोमेश, जसं आपण म्हणालात की भाजपची बी टीम म्हणूनही त्यांच्यावरती याआधी आरोप झाले, किंबहुना 2014 मध्ये मोदींच्या एकूणच जी कॅम्पेन होती त्या मुख्य कॅम्पेनचे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे नावारूपाला आलेले आपण सगळ्यांनी बघितले आहेत. मात्र 2024 मध्ये त्यांनी हा पक्ष स्थापन केला आणि आता 2 वर्षामध्ये त्यांना हे यश मिळताना दिसतंय, कारण भाजपच्या बालेकिल्ल्याला त्यांनी सुरुंग लावलेला आहे. त्यामुळे हे एक मोठं यश म्हणावं लागेल त्यांचं. यामिनी, हे निश्चित आहे की आता सध्या देशभरामध्ये डिलिमिटेशनचे वारे वाहत आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना होणार आहेत. त्यामुळे बांकीपूर विधानसभा हा जरी नितीन नवीन यांचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा पुढल्या निवडणुकीपर्यंत तो विधानसभा मतदारसंघ तसाच असेल का हा एक प्रश्न आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला हा नक्की मुद्दा नोंदवावा लागतो, तो म्हणजे प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चा त्यांच्या भोवती सर्वाधिक ठेवली होती आणि जनता दल युनायटेडच्या सोबत जेव्हा भाजप महायुती म्हणून लढत होता, एक प्रकारे बिहारमध्ये एनडीए म्हणून लढत होता, त्यावेळी इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल लढत होते. तर एक तिसरा पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष लढत होता आणि तेव्हा विशेषतः जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यांच्याकडून जनसुराज पक्षावरती ही टीका करण्यात आली की हा भाजपचा बी टीम असलेला पक्ष असू शकतो. आत्ताच्या विजयाने मात्र प्रशांत किशोर यांनी सोमेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, असे सोबत राहा. भाजपचे नेते अतुल भातखळकरजी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, बिहारच्या या बांकेपूर पोटनिवडणुकीचा निकाल आपण बघतो आहोत आणि प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत. असं म्हटलं जात आहे की वर्षानुवर्षाचा जो भाजपचा हा जो मतदारसंघ होता किंवा हा जो गड होता त्याला एका पद्धतीने सुरुंग लागलेला आहे. नाही, हा पराभव धक्कादायक आहे, याच्याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांसारखं आम्ही ईव्हीएम मध्ये गडबड आहे वगैरे असंही काही बोलत नाहीये. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की आता प्रत्येक वेळेला निवडणूक आयोगावर शंका घेणारे लोक कुठे गेले? त्यामुळे निवडणूक आयोग यातून निर्दोष सुटला आणि ईव्हीएम सुद्धा यातून निघालं, हा पहिला मुद्दा आहे. आता एक निवडणूक आम्ही हरलो, पराभव आम्ही स्वीकारतो, त्याच्याविषयी काही दुमत नाहीये. परंतु गोरखपूर सुद्धा आम्ही लोकसभा हरलो होतो बाय इलेक्शन, त्याच्यानंतर युपीत आम्ही निवडून आलो, लोकसभा पण जिंकलो. आणि त्यामुळे एका जत्रेने काही देव म्हातारा होत नसतो, अशी आपल्या मराठीत म्हण आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं ठीक आहे, त्यांना काँग्रेसवाल्यांना इतरांच्या विजयाचे पेढे वाटण्याचंच फक्त नशिबात त्यांच्या आहे आणि त्याच्यामुळे आता यातून फार मोठा भाजपला धक्का बसला आणि यातून भाजप आता जनमनातून उतरलेला आहे असं काही समजायचं कारण नाहीये. आम्ही पराभव स्वीकारतो, आत्मचिंतन करू आणि 100% पुन्हा एकदा बिहारचा लोकांचा, जनतेचा विश्वास आम्ही नंतरच्या निवडणुकीत संपादन करू. अतुलजी, आता ज्या पद्धतीने मतदारसंघांच्या पुनर्रचना केल्या जात आहेत या सगळ्याचा भाजपला फटका बसला असं म्हटलं जात आहे का, किंवा या सगळ्याचा फायदा झाला असं प्रशांत किशोर यांना, असं काही म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यात कुठली पुनर्रचना झाली? आतापर्यंत अजून पुनर्रचनाच नाही, त्याचं बिलच अजून मांडलेलं नाहीये सरकारने. हीच विधानसभा होती. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही काही काँग्रेस किंवा विरोधी पक्षांसारखं याचा दोष हा ईव्हीएमला, मतदारसंघाच्या पुनर्रचनेला, निवडणूक आयोगाला आम्ही अजिबात देत नाहीये. जनतेने कौल दिलाय तो आम्ही नम्रपणाने स्वीकारतो. आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे आत्मचिंतन करू आणि पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्याचं काम करू. अगदी अतुलजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. आणि याचे अपडेट्स आपल्याला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे देत होते. सोमेश, तुमचेही आभार. दरम्यान या सगळ्या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. त्यामध्ये या एका निवडणुकीपेक्षा जास्त काहीतरी दडलेलं आहे. प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच निवडणूक लढत होते, ते विजयी झालेले दिसतात. आता पहिल्यांदा मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या निवडणुकीचा अर्थ आपल्याला अनेक दिवस काढावा लागेल आणि यातून मी जो अर्थ काढतोय तो एकच आहे की आज नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः युवकांनी या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधी मतदान केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये. हा पुढच्या 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. पाहूया पुढची एक